हेच घर आहे ना? हो हेच घर आहे ना. चाललं चालेल बाबू. जे सांगितलं ते बरोबर सांगायचं. नाही पाहिजे भुकी नाही पाहिजे बरं. नाही या या पाहुणे या 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 या. कसा काय झाला प्रवास? प्रवास काय प्रवास तर आपला मजेतच होणार आहे. जशी बसंती आपल्या सोबत आहे तर प्रवास एक नंबरच राहणार आहे आपला. असं असं बाईचं नाव बसंती आहे? नाही हो, आमच्या बसंती ऑटोचं नाव आहे. हो का? सॉरी माफ करा ताई, मला असं वाटलं तुमचंच नाव आहे बसंती. नाही दादा, काही हरकत नाही. पण ती कसं आमच्या घरचा माणूसच एवढा भारी आहे ना हा की माणूस काही काय बोलणार ना, काही चांगले या धुवा हात पाय धुवा. दुखाच पडते लोकांना काय संधीर भाऊ पाहिजे. बोल. कोण आहे हो माय? माय आले का पाहुणे? या या या. हो का पाहुण्यासोबत बाहेरच गोष्टी करता की काय? अंदर तर बोलावा पाहुणेले. बाहेरच गोष्टी करता काय? चला 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 घरात चला आता. मुलगी मस्त आहे. मुलगी मस्त असली की झालं. मुलगी तर मस्त आहे. बसा बसा. गाव तुला मस्त आहे बाई, आहे ना? गावले मस्त वाटलं. मस्त मला गावला चांगलं वाटलं. हा फक्त पोरगी मस्त सारखं झालं बाई. नाही पोरगी चांगली पोरगी चांगली आहे. हो मला सांगितलं त्या लोकांनी सांगितलं पोरगी लय खास आहे म्हणत दिसायला. तुम्हाला भावाला तुम्ही पसंत केलं की झालं बाई, देवच पावला. मग तर मला भावाला पोरगी पसंत केला. पसंत येणारच आहे ना. सायड तुला काही आहे का वाटलं का? माझा भाऊ हायच तेवढा चांगला नाही बाई. साजरा आहे माझा भाऊ. होतो हां मी बोलतो ना. मी सांगते तेच रेखा, हे स्थळ काही चांगलं आपल्यासाठी प्रियासाठी. हे स्थळ गेलं नाही पाहिजे. हा आपल्या पोरीला चांगलं स्थळ भेटलं आता. हे मला भाऊ कमी तसं पण लाखात एक आहे. अहो त्याला भाऊच काय लाखात एक आहे? त्या भावासाठी पोरगी अशी पाहिजे की करोडात एक आहे. हो एकच नंबर पोरगी आहे. हो का? तू पाहिशील तर हपच्या खुशी. हो का? पोरगी लय साजरी आहे की मी. बाई पक्क झालं की झालं बाई. लस बोर बाई कैला होतात पोरगी बाई. तू पण हो सांग. हो काही झालं तरी हा संबंध गेलाच नाही पाहिजे. हे स्थळ लय चांगलं आहे आपल्या प्रियासाठी. हो हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा तेच म्हटलं. हो हो अरे हो तेच म्हटलं, घटपट दुधा चहा कर अद्रक टाकून. बरं. लवकर बनव. हो हा हो अरे मागच्या पाहुण्यासारखा ते चाय बनला नाही पाहिजे. त्यात नाही साखर ना दूध ना पत्ती नाही तर अद्रक. असं आपल्या प्रियासाठी चांगले पाहुणे आले, चांगला चाय बनला पाहिजे. का हो? किती वेळचे तुम्ही नांदा लावून राहिले? हा चहा केला चमचम ढमढम असं तसं करू राहिले. हा तुम्ही बसता काढी चहा करेले? अहो तसं नाही. बसा ना तुम्ही. चुलीजवळ बसता का? तसं नाही, आपल्या प्रियासाठी चांगलं स्थळ आलं, त्यासाठी हे पाहुणे चांगले आहेत म्हणून म्हटलं चहा बनव लवकर. तिला किती वेळचे नांदा लावून राहिले? चमचम झमझम चमचम असं करू राहिले. काय झालं बा? काय चालू आहे याच्या घरी? मी जाऊन पाहू का एक वेळा? बस कळालं लावले तुला काय चाललंय. जसं आपल्या घरात चालते तसं त्याच्या घरी चालू आहे. बस तुमकडे पोरगी पाहायला आलो. पोरगी पाय. माणूस निरा पांजवतो. हो समजलं मला. बसा बस आता. आपल्या घरी जे चालू आहे ते चालू. बोलू नको एक शब्द बी. कसं ते समजून खायचं. का हो? हे लोक पोरगी काही टाकत होतो आपल्याला. खोवाचं येऊन बसलो माझ्यासाठी. अहो थांब दाखवतीनच ना. कोई पण थांब मी आवडते तुमच्या. द्या बरं आवाज. हो थांब एवढी घाई नको करू. बसा. अरे दादा बोला ना पुरीला मग. हो हो आता ते पोरगी कॉलेजला जायलाय. पोरगी आली की दाखवतो आता.
पोराचं नाव काय? सागर वानखडे. काय करता तुम्ही? मी कंपनीत असतो मॅनेजर. वावर किती आहे तुमच्या इकडे? वावर हं? वावर पुरा घरी 1 डझन आहे. 1 डझन? आपलं 12 एकर, असं 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 12 6 एकर तर बागायती आहे, हा हा 6 एकर कोरडवाहू आहे. असं असं 1 डझन आहे. असं 1 डझन आहे. असं. वावर आहे बरोबर, तुम्ही म्हणसाल काय वावर आहे. बर बर. हो. आणि पगाराला भक्कम आहे ना. हो ना हो ना. हो. बर. मॅनेजर आहे पोरगा, असं पुण्याले पुण्याले. कंपनी. बर बर. हो. लग्न झाल्यावर वापस तर नाही येतील ना? नाही नाही, हा, बर. वापस याचं काम मॅनेजर हो म्हटलं. हो हो. आमची पोरगी काही कमी नाही. ते कॉलेजला जाते, शाळा शिकू राहिली, हो ना? MA BA करू राहिली आणि पायटेच रनिंगला जाते. पोरगी आमची काही कमी नाही. हो कॉलेजला रोज जात असते. अरे पोरगा काही कमी नाही ना. असं. पोरीला असं ठेवीन सुखात हा हा. की तुम्ही विचार नशीन केला एवढी सुखात. राणी बनवून ठेवू आम्ही तुमच्या हो ना पोरीला. हो ना. पोरगा लय मेहनती आहे, लय हो कामाचा का? पोरगा. बर. लय मस्त. लय पगार आहे का भाले? हो हो. बर दिसतेच तसं तुमचा माझा चेहरा सांगते. हो. पण दादा पोरगी अजून आली नाही घरी. हो हो ना बाई, येतेच कॉलेजातून आली नाही पोरगी, आता येणारच आहे कॉलेजातून. हो का? हो हो. तिकडे कसं कॉलेजला जावं लागतं, हो हो. टाइम लागत असतो. असं आहे. थांबलो. हो येते येते पोरगी कॉलेजातून. बर. रेखा अजून प्रिया आली नाही अजून कॉलेजातून? आज शाळेत एवढा उशीर झाला का तिने? माय हो लय टाइम झाला असतं. तेच तर म्हटलंय, किती वाजले आता? किती वेळची अजून नाही आली पोरगी. लय उशीर झाला तर येईन ना पोरगी. गाडी गिडीची भेटली नशील, बाहेर गावी जावं लागते का? टाइम झाला ना. हो ना. घ्यायचे. बरं दादा, पाना भला आणा पुरीले, आम्हाला टाइम उरू आला, आम्हाला झाकट पडीन जायला मग. बर बर बर. हो. जातो मी, पाहतो मग पोरगी. ऐ, मी पाहतो पोरगी, आपण अजून आली नाही, पाहतो जाऊ ना. काय झालं मामा, काय पाहू राहिले? अरे काही नाही रे, आपली प्रियाबाई नाही दिसू राहिली अजून. प्रियाबाईला पाहू आलो मी. प्रियाबाई आता येत नाही. येत नाही म्हणजे काय झालं? हो मामा, तुमची प्रियाबाई गावाला गेली. गावाला? कोणा गावाला गेली रे? अरे गावाला नाही, फोन दिली तुमची प्रियाबाई. पोहून गेली? अबे हो, काही बोलता का बे घोपर हो? पोहून गेली म्हणता? नाही ना खरं ना, आम्ही ना पाहिलं ना. तिथंच तो आम्ही तिकडे. अहो मामा, आमच्या तिकडच गेली ना त्या दादाच्या सोबत. कोणचा दादा आहे रे तो? तो दादा, तो आपल्या इकडे घर बांधणं चालू होतं तेव्हा मिस्त्रीच्या हाताखाली टोपली नसते ते का? तो दादा. अरे काय सांगता? चुप 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 चुप, चला घरात चला, घरात चला, कला नका करू, चला. बाकी काही बोलू नका हा, घरी पाहुणे येणार आपल्या, चुपचाप चला. हो काय झालं? प्रिया आली नाही का अजून? हो प्रियाचे माहित, प्रिया आपली पाहून गेली. त्या मिस्त्री हाताखाली जो घमेले उचले जाय की नाही, त्या पोरासंग पाहून गेली. काय करता आता? आता पाहुण्याला काय सांगता आपण? चुप बस आता तू. आता मलाच पाहुण्याला काहीतरी सांगायला लागेल. आता तू चुप राह. आता काही ना काही सांगाच लागेल ना. अरे का दादा, आली नाही का पोरगी? अरे दादा, अरे हेच तो होती तुमच्या प्रियाला पाहून नेणारे. रेखा वहिनी, इकडे या, इकडे या. काय झालं? अहो त्या वसंताची पोरगी पाहून गेली ना. चला ना पाहून ना. आपल्याला माहितच नाही हो. चला चला चला. आपल्याला माहितच नाही माही बाई गेली कोणती ते आताच माहित पडलं ना. मला माहितच नाही बाई, मी वारात जायला होती ना. कॉलेजला जाते ना. खरं का? मला काही माहितच नाही.
हाय माझा भले नाकलावर ना भावाला मागतली तर दिली नव्हती मग संबंध आणला होता हो बाई काचं काही व मिस्त्रीच्या संग गेली पाहून गवंडी काम करायला संग आपण संबंध आणला तर काही झालं नाही घ्यायला रेखा वहिनी घरी या का माय काय हो काय ऐकण्यात आलं हो आमच्या तुमची प्रिया गेली म्हणतात हो बाई आपल्याला आता माहित पडलं. काय हो कोण आवाज देऊन राहिला? पडलं का तुम्हाला माहित आता? हो आम्हाला माहित पडलं. तुम्हाला माहित पडलं म्हणजे सगळ्या गावात फिरून द्या तुम्ही आता जा. सगळ्या गावातच झालं ना म्हणून आम्हाला माहित पडलं. सगळ्या गावात गेलं कामच काय हात तुम्हाला तेच काम आम्हाला माहित पडलं म्हणून आम्ही आलो नाही तर आम्ही काय आलो तितकेच कामात. आता बाई मला काय म्हणताय रीताबाईन सांगितलं म्हणून मला माहित पडलं म्हणून नाही मी काल म्हणू माय ते काय ते लेकरं तटीच तर आहे त्या लेकरांना असं सांगितलं रस्त्याने बोंबलत आले ते लेकरं प्रिया गेली पाहून सांगितलं माय ते लेकरं सांगू राहिली काही म्हणता चला तुम्ही होते काय सगळ्या गावातून कल्ला करत येणार आम्ही नाही हेच तर लोक आहेत तुमच्या पोरीला बस स्टँडवर ऑटो सोडून देत जात आम्ही थोडं ना सोडलं हेच तर आहेत ते लोक सोडलं तुमच्या पोरीला गाडी भेटला पाहिजे लवकर गाडी भेटायला पाहिजे नाही तर माझे आई बाबा मारतील तुला पण पुण्याला चालू आपण पुण्याला पळून जाऊ हो माझे आई बाबा आले ना नाही तर तुला पण मारतील मला पण मारतील लवकर चाललं गाडी भेटली पाहिजे अर्जंट आपणही चांगल्या कामासाठीच चाललो त्या भावाचा संबंध तरी होईल याची मदत केली तर चाल घे तरी बसा तुम्ही इथून पाहून चालले कुठे पुण्यात चालले का तुम्ही दोघं हो का रेखा या पाहुण्याच्या घरात घे बरं आपण थोडा पानजार करूया पूर्णाच्या पोळीचा बरं चला घरात काय काढले ताई चला ना पाहुणचार करायला चला चला पाहुणे बा पूर्णाच्या पोळीचा पाहुणचार आहे एक दांडुळान बरं डबल दुसरं घेऊन ये बरं बरं आणतो ना दुसरं दांडूळ घ्यावा ना दादा हा कोणता पाहुणचार करून राहील दादा तुम्ही आम्हाला नाही आता हाच पाहुणचार आहे बाई आता दादा एक काम करा माल्यावरले दोन रोटी मानवले शिल्लक मारा पण मला माझ्या भावाला जाऊ द्या बापा माले 4 माझा शिल्लक मारा आम्ही जाऊ भावाला काही केलं हा माणूस हायच तसा जटी गेला तरी हा काय पडे माणूस आमच्या भोवती होता आणत राहते राहिला मा घर बसून ते पोरगी तिकडेच नेऊन दिली पहिलेल्या माणसानं करोडाचे पोट पाहिजे त्याच घरी आले चाय पोय खाल्ले दूध पिले आमच्याच पोरीला त्या पोरासंग पाठवलं तुम्ही हा हे काय शोभलं का तुमचं गाव तर बघा मित्रांनो आपल्या शॉर्ट फिल्मची हिरोईन हीच आहे आपल्या शॉर्ट फिल्मची हिरोईन हां आपला कॅमेरामॅन प्रयास इंगळे हाच होता आपल्या शॉर्ट फिल्मची हिरोईन आत्तापर्यंत तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा